आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात। यामध्ये आज सुनावणी सुद्धा पार पडली आणि या सुनावणीच्या नंतर खरं तर या प्रकरणामधल्या ज्या तीनही महिला आरोपी आहेत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर इतर जे सर्व पुरुष आरोपी आहेत या सर्वच पुरुषांना 29 सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती पुन्हा एकदा सुनावण्यात आली आहे। त्यामुळे आज या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलंय आणि त्याचबरोबर कोर्टातल्या युक्तिवादात नेमकं काय काय म्हटलं गेलं या सगळ्याच विषयी आज आपण बोलणार आहोत। खरं तर आज या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट अशी होती ती म्हणजे हे सगळं दुपारी घडलेलं होतं। दुपारी पोलिसांचं एक पथक जे आहे ते अंदेकरांच्या घरी पोहोचलेलं होतं, ज्या ठिकाणी बंडू अंदेकर आणि वनराज अंदेकर यांचं वास्तव्य आहे। कृष्णराज अंदेकर सुद्धा त्याच ठिकाणी राहतो। त्या ठिकाणी पोलिसांचं पथक पोहोचलं। खूप मोठा युनिट घेऊन हे सगळे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले होते। कारण होतं ते म्हणजे वनराज यांची पत्नी असलेल्या सोनाली अंदेकर आणि कृष्णराजची पत्नी असलेल्या प्रियंका अंदेकर या दोघींना सुद्धा पोलिसांना ताब्यात घ्यायचं होतं चौकशीसाठी। त्यामुळे आज यामध्ये ह्या चौकशीसाठी खरं तर दोघींना जेव्हा हे पोलीस ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले त्यावेळी या परिसरातल्या महिलांनी थोडाफार गोंधळ केलेला पाहायला मिळाला। जमाव या ठिकाणी जमलेला होता आणि या महिलांना ताब्यात घेतलं जाऊ नये अशी मागणी केली जात होती या महिलांकडून। मात्र अर्थातच या सगळ्या प्रकरणात आम्ही कुणी अटक करत नाही आहोत, केवळ ताब्यात घेतोय, चौकशी करू आणि चौकशी अंती जर काही आढळलं या सगळ्या आयुष कोमकर हत्या प्रकरणाशी त्यांचा जर संबंध आढळला तरच त्यांना अटक केली जाईल, अन्यथा त्यांना सोडून दिलं जाईल असं सगळ्या पोलिसांनी विश्वास या जमावाला दिला। आणि त्यानंतर अर्थातच या दोघींना सुद्धा कडक पोलीस बंदोबस्तामध्ये ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यानंतर गुन्हे शाखेकडे तपास करण्यासाठी म्हणून घेऊन जाण्यात आलं। त्यानंतर हे सगळं घडलेलं होतं। त्यानंतर पुढच्या काही वेळाच्या नंतरच सुनावणी सुद्धा होणार होती। या सुनावणीसाठी पूर्वीचे जे सर्व आरोपी होते ते सर्व 10 आरोपी, त्याचबरोबर आज सकाळी काल खरं तर या प्रकरणामधला आणखीन एक आरोपी अटक केला, ज्या आरोपीने यामध्ये पिस्तूल पुरवल्याचा आरोप त्याच्यावरती आहे। हा आरोपी कृष्णराज अंदेकरचा राईट हँड म्हणून ओळखला जातो, त्याला सुद्धा अटक केलेली होती, तर त्यालाही आणलेलं होतं। मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाची घडामोड अशी घडली की आज जेव्हा सुनावणी चालू झाली त्यावेळी असं कळलं की या प्रकरणामध्ये वनराज यांची जी पत्नी आहे सोनाली अंदेकर त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेलं आहे। म्हणजे केवळ ताब्यात घेतल्याचं माहीत होतं, मात्र अटक दाखवलेली नव्हती। ही अटक मात्र नंतर दाखवण्यात आली आणि त्यांना सुद्धा मग नंतर या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं। त्यांची सुद्धा सुनावणी आज सगळी पार पडली। या सुनावणीमध्ये काय घडलं तर सगळ्यात महत्त्वाचं असं तपास अधिकारी आणि त्यांचे सरकारी जे वकील आहेत त्यांनी पुन्हा एकदा त्यांचे ग्राउंड सांगितले की का पोलीस कोठडी वाढवून मिळावी। या सगळ्यामध्ये महत्त्वाचं असं होतं की हे सगळे आरोपी जे आहेत यातल्या काही आरोपींचे मोबाईल सापडलेले आहेत जे आत्तापर्यंत सापडलेले नव्हते, ज्यामध्ये अमन आणि सुजल या दोघांची नावं आलेली आहेत की यांचे मोबाईल फोन्स आधी सापडलेले नव्हते, ते फोन्स आता सापडलेत, त्यांच्या मित्रांकडे सापडलेत। इतर यांचे काही फोन्स आहेत त्यांचे पॅटर्न्स लॉक माहीत नाही आहेत, पासवर्ड सापडत नाही आहेत। हा सगळा तांत्रिक तपास करायचा आहे, सायबर तज्ज्ञांकडे हे मोबाईल सुपूर्द करायचे आहेत। त्या अनुषंगाने या सगळ्या आरोपींची आणखी पोलीस कोठडी वाढवली जावी। त्याचबरोबर या सगळ्यामध्ये आणखी एक असं महत्त्वाचं सांगण्यात आलं तपास अधिकाऱ्यांकडून, ते म्हणजे हा सगळा जो हत्येचा कट घडला म्हणजे हे सगळं प्रकरण घडलं ते 5 सप्टेंबरला घडलं, मात्र त्याआधी 28 तारखेला या प्रकरणामधले जे बरेचसे आरोपी आहेत हे सगळेच आरोपी वानवडीच्या एका लोकेशनला भेटलेले होते। त्या ठिकाणचे त्यांचे काही टॉवर लोकेशन्स पोलिसांना सापडलेत। तर मग या ठिकाणी नेमकं कोण कोण भेटलं होतं आणि भेटल्याच्या नंतर तिथे नेमकं काय चर्चा झाली, काय ठरलं, ही सगळी भेट जी आहे ती या कटाशी संबंधित आहे का याचा तपास करायचा आहे। त्यामुळे हा एक ग्राउंड होता। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत हे आरोपी अनेकदा एकमेकांना भेटायचे, मात्र भेटताना हे आपले मोबाईल फोन्स घेऊन जायचे नाहीत, फोन घरी ठेवलेले असायचे आणि मग हे आरोपी एकमेकांना भेटायचे, जेणेकरून पुढे जो काही पोलीस तपास होईल या तपासामध्ये या सगळ्यांचं लोकेशन कळू नये किंवा हे सगळे एका ठिकाणी एका वेळेस जमलेले वगैरे हे सगळं कळू नये। या सगळ्या दृष्टिकोनातून यापैकी अनेक आरोपींनी असं केल्याचं सगळं दिसून आलंय, ज्यामध्ये हे आरोपी मोबाईल फोन घरी ठेवून एकमेकांना भेटायचे। तर मग हे सगळं सुद्धा शोधायचं आहे। काही आणखीन व्हॉट्सॲप चॅट्स आहेत, या चॅटमध्ये काय काय आहे वगैरे हे शोधायचं आहे। त्याचबरोबर हत्यार जे सापडलेलं आहे, हा वेपन आणणारा आज सापडला, मात्र वेपन त्याने कुणाकडून घेतलं, त्यासाठी पैसा कुणी पुरवला, हे सगळे अनेक असे ग्राउंड्स आहेत ज्या ग्राउंड्सवरती तपास करायचा आहे असं म्हणून आणखी जास्त पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जर आपण आरोपींची संख्या पाहिली तर आता एकूण 15 आरोपी झालेले आहेत। त्यामुळे आरोपीच मुळात जास्त असल्यामुळे त्यांच्या तपासासाठी आणखी जास्त वेळ लागू शकतो आणि त्यामुळेच हा वेळ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती। त्याचबरोबर ज्या आरोपींनी प्रत्यक्ष फायरिंग केली यांनी फायरिंग करण्याच्या आधी फायरिंगची प्रॅक्टिस सुद्धा केलेली होती, तर मग ही फायरिंगची प्रॅक्टिस नेमकी कुठे झाली ते सुद्धा शोधायचं आहे।
असे अनेक ग्राउंड्स जे आहेत ते आज खरं तर पोलिसांनी, तपास अधिकाऱ्यांनी आणि सरकारी वकिलांनी ठेवलेले होते, ज्यावरती आणखी जास्त पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आली आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की पोलीस कोठडी मिळाली सुद्धा. मात्र या सगळ्या सरकारी वकिलांच्या आणि तपास अधिकाऱ्यांच्या युक्तिवादाला विरोधात जो काही युक्तिवाद झाला आरोपीच्या वकिलांकडून, तो सुद्धा इंटरेस्टिंग होता. आरोपीच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की मुळात हे जे काही आणखी PC मिळण्यासाठी, म्हणजे पोलीस कोठडी मिळण्यासाठी आणखी जे काही ग्राउंड सांगितले जातात, यापैकी बहुतांश मुद्दे हे याआधी सुद्धा सांगितले गेलेले आहेत. त्यामुळे आणखी जास्त PCRची या सगळ्यामध्ये गरज नाही आहे. त्याचबरोबर जो काही तांत्रिक तपास करायचा आहे, हा तांत्रिक तपास करण्यासाठी आरोपी पोलीस कोठडीतच असले पाहिजेत असं सुद्धा काही नाही आहे. त्याचबरोबर या प्रकरणातल्या ज्या महिला आरोपी आहेत यांचा या कटाशी थेटपणे संबंध असल्याचे अजूनपर्यंत तरी पुरावे असे काही फारसे सापडलेले नाही आहेत. त्यामुळे जाणून बुजून या महिला आरोपींना या ठिकाणी ठेवणंही फारसं गरजेचं नाही आहे. दुसरीकडे असं सुद्धा म्हणण्यात आलं की या प्रकरणामध्ये शिवम आंदेकर जो आहे त्याला जाणून बुजून गोवलं जात आहे, कारण शिवम हा वनराज आंदेकर यांच्या खुनाचा एकमेव साक्षीदार आहे, प्रत्यक्षदर्शी आहे. त्यामुळे त्याला या सगळ्यामध्ये गोवलं जात आहे. तर दुसरीकडे वनराज यांच्या पत्नीला आज जी काही अटक झाली, ही अटकच मुळात बेकायदेशीर आहे असं सुद्धा म्हटलं गेलं. कारण खरं तर या सगळ्यामध्ये जेव्हा FIR झाली, पहिली FIR झाली, पहिली फिर्याद झाली, या फिर्यादीमध्ये कुठेही वनराज यांच्या पत्नीचं नाव नव्हतं. तरीसुद्धा आज अचानकपणे त्यांना ताब्यात घेतलं गेलं आणि त्यानंतर डायरेक्ट अटकच केली गेली आणि मग थेटपणे कोर्टात सुनावणीसाठी हजरसुद्धा करण्यात आलं. तर मुळातच या सगळ्यामध्ये जेव्हा पहिली फिर्याद झाली तेव्हा जर यांचं नाव नव्हतं आणि जसं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलंय की जी पुरवणी जबाब घेतला गेला फिर्यादींचा, म्हणजे आयुषच्या आईचा, या पुरवणी जबाबाच्या आधारावरती सोनाली आंदेकर यांना अटक करण्यात आली. तर मग जर पुरवणी जबाब घेतला गेला तर पुरवणी जबाब घेताना सुद्धा या तपास अधिकाऱ्यांकडे फारसे काही पुरावे या संदर्भातले उपलब्ध नाही आहेत. केवळ फिर्यादी एक एक नाव ॲड करत चालली आणि त्या अनुषंगाने अशा पद्धतीने अटक करणं हे फारसं काही उचित नाही आहे. पुरावे नाही आहेत अशा पद्धतीचं सगळं आर्ग्युमेंट जे आहे ते आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलं. त्याचबरोबर जे काही या प्रकरणाला गँगवॉर असं दाखवलं जात आहे पोलिसांकडून, ते तशा पद्धतीने गँगवॉर नाहीये, हे कौटुंबिक वाद फार तर आपण याला म्हणू शकतो. मात्र गँगवॉर वगैरे नाही आणि जाणून बुजून आंदेकर कुटुंबाला, संपूर्ण कुटुंबाला या सगळ्यामध्ये गोवलं जातं. या कुटुंबातल्या अनेकांचा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये असं सुद्धा म्हटलं गेलं. त्याचबरोबर ज्या सोनाली आंदेकर आहेत, वनराज आंदेकर यांच्या पत्नी, त्यांच्याविषयी खास करून असं म्हटलं गेलं की त्या मुळातच त्यांच्या पतीच्या मृत्यूला आता फार तर 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मुळात त्या या सगळ्या दुःखातून अजून सावरलेल्या नाही आहेत आणि तरीसुद्धा त्यांना अशा पद्धतीने घरात घुसून अटक करून घेऊन येणं हे फारसं उचित नाही. त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी थेटपणे संबंध नाही आहे. असे अनेक मुद्दे जे आहेत त्या आरोपीच्या वकिलांकडून सुद्धा युक्तिवादात म्हटले गेले आणि त्यामुळेच खरं तर न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर यामध्ये आणखी एक असं आज निदर्शनास आणून देण्यात आलं आरोपीच्या वकिलांकडून, ते म्हणजे जेव्हा हा सगळा गुन्हा घडला तो रात्री 7:30 पावणे 8च्या दरम्यान घडलेला होता. आयुषची हत्या ही त्यावेळेस घडली. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस, म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी, यामध्ये फिर्याद जी आहे ती पहिल्यांदा दाखल झालेली होती. मात्र जी क्रिमिनल कॉन्स्पिरसी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे कट रचणे, हत्येचा कट रचण्याचा जो काही गुन्हा आहे हा दुसऱ्या दिवशी दाखल करण्यात आला. तर मुळातच अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या कुटुंबाने कुणाच्या तरी हत्येचा कट रचलाय हे कळण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो, त्यासाठी तपास होऊ द्यावा लागतो. असा कुठलाच तपास झालेला नसताना थेटपणे हत्या झाली आणि लगेचच हत्येच्या कटाचा गुन्हा कसा काय रचण्यात आला किंवा तशा पद्धतीची कलमं कशी काय ॲड केली, असा सुद्धा या सुनावणीमध्ये युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला आणि त्यामुळेच MCRची मागणी करण्यात आली आणि त्यानुसार मग जे काही रिमांड कॉपी जज साहेबांनी दिली त्यामध्ये सुद्धा या सगळ्याच हे जे वेगवेगळे ग्राउंड्स आहेत जे दोन्ही वकिलांनी मांडलेत, सरकारी वकील सुद्धा आणि आरोपीचे वकील सुद्धा, त्या सगळ्याचा उल्लेख सुद्धा केला. आणि त्याचबरोबर त्यांनी विशेष म्हणजे असं म्हटलंय की ज्या यातल्या महिला आरोपी आहेत, महिला आरोपी म्हणजे कोण कोण, तर आज ज्यांना अटक करण्यात आली त्या सोनाली वनराज आंदेकर, दुसरे आरोपी लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि तिसरे आरोपी असणाऱ्या वृंदावनी वाडेकर, या तिघींचा सुद्धा या सगळ्या प्रकरणाशी थेटपणे संबंध असल्याचा पुरावा अजूनपर्यंत सापडलेला नाहीये. आता जी काही पोलिसांना चौकशी करायची आहे, तपास करायचा, या सगळ्या तपासासाठी या महिला आरोपींचं कोठडीमध्ये असणं फारसं काही गरजेचं नाहीये. त्यामुळे त्यांना केवळ या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर दुसरीकडे असं सुद्धा म्हणण्यात आलं, असं सुद्धा निरीक्षण नोंदवण्यात आलं
ज्यावरून असं म्हणण्यात आलं की हे सगळे प्रकरणातले जे पुरुष आरोपी आहेत या सगळ्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे. मात्र यामध्ये वनराज अंदेकर ज्यांचा खून झाला आणि ज्यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची हत्या झाली, ते दोघंही म्हणजे वनराज सुद्धा आणि आयुष सुद्धा या दोघांचा फारसा सिरियस असा काही क्रिमिनल रेकॉर्ड नव्हता. आणि त्यानंतर आपण पाहायला मिळते की या प्रकरणातले जे पुरुष आरोपी आहेत त्यांचा मात्र खूप सिरियस क्रिमिनल रेकॉर्ड आहेत. अनेक जण यामध्ये मकोक्याच्या सुद्धा गुन्ह्यामध्ये होते, त्यांच्यावर तशा पद्धतीची कारवाई झाली आहे. हर एकांवर 307, 302 सारखे गुन्हे आहेत. त्यामुळेच या सगळ्या प्रकरणातले जे पुरुष आरोपी आहेत त्यांची आणखी कसून चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांचा या सगळ्यामध्ये पोलीस कोठडी मिळणं गरजेची आहे, कारण इतर जो काही तपास करायचा या तपासामध्ये सुद्धा या सगळ्या ग्राउंड्सवरती जर तपास करायचा असेल तर पुरुष आरोपी सगळे कोठडीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या आरोपींना आता जी आहे ती 29 सप्टेंबरपर्यंतची न्यायालयीन कोठडी, या सगळ्या आरोपींना 29 सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती मंजूर करण्यात आली. मात्र हे सगळं झाल्याच्या नंतर बंडू अंदेकर जो या टोळीचा प्रमुख आहे, ज्याने आधी सुद्धा ज्या तिन्ही सुनावण्या झाल्या त्या प्रत्येक सुनावणीमध्ये काही ना काही गौप्यस्फोट केलेले पाहायला मिळाले, पोलिसांवर अतिशय गंभीर प्रकारचे आरोप केलेले पाहायला मिळाले. त्याच बंडू अंदेकरने आज सुद्धा आणखी एक आरोप केला. या आरोपामध्ये त्याने असं म्हटलं की मागच्या वेळेस जी काही सुनावणी झाली या सुनावणीमध्ये मी हे सांगितलेलं होतं की पोलिसांनी मला धमकावलेलं आहे, कृष्णा अंदेकरला हजर कर किंवा मग त्याचा एन्काउंटर करू अशा पद्धतीची धमकी पोलिसांनी दिली आहे. हे मी मागच्या सुनावणीमध्ये सांगितलं होतं आणि हे मी सुनावणीत का सांगितलं असं म्हणत पोलिसांनी मला दमदाटी केलेली आहे, अरेरावी केलेली आहे अशा पद्धतीचं त्याने आज जो आहे तो गौप्यस्फोट आजच्या सुनावणीमध्ये केला. त्याचबरोबर त्याने असं सुद्धा म्हटलं की हे सगळं करत असताना म्हणजे जेव्हा पोलीस मला या सगळ्यावरून दमदाटी करत होते, ओरडत होते, त्यावेळी त्यांनी मला असंही विचारलं की आत्ता तुझ्या घरामध्ये कोण कोण नगरसेवक आहेत आणि त्याचबरोबर नगरसेवक होण्यासाठी इच्छुक कोण कोण आहेत. म्हणजे आत्ता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत, तर या निवडणुकांमध्ये कोण कोण तुमच्या घरातलं उभं राहणार आहे, कोण कोण इच्छुक आहे असं विचारण्यात आलं. ज्यावर मी 3 जणांची नावं घेतली. पहिलं नाव होतं सोनाली वनराज अंदेकर, दुसरं नाव शिवम उदयकांत अंदेकर आणि तिसरं नाव लक्ष्मी उदयकांत अंदेकर. हे तीनही आमच्या कुटुंबामधले इच्छुक नगरसेवक पदासाठीचे उमेदवार आहेत. आणि मग जाणून बुजून ही माहिती माझ्याकडून काढून घेऊन ऑलरेडी या प्रकरणामधले 2 आरोपी म्हणजे लक्ष्मी आणि शिवम हे ऑलरेडीच पोलीस कोठडीमध्ये आहेत. त्यामुळे मग जाणून बुजून केवळ एक जण बाहेर होतं, ते म्हणजे सोनाली अंदेकर. या सोनाली अंदेकरांना सुद्धा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जाणून बुजून त्यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. अशा पद्धतीचा एक गौप्यस्फोट आज बंडू अंदेकर यांनी केला. आणि त्यानंतर खरं तर त्यांच्या वकिलांकडून सुद्धा तसंच म्हणण्यात आलंय की जाणून बुजून निवडणुकीसाठी इच्छुक असलेले हे 2 उमेदवार आहेत म्हणजे शिवम आणि सोनाली, आणि त्यामुळेच खरं तर त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये गोवलं जात आहे असं सुद्धा म्हणण्यात आलं. त्यामुळे आजची ही जी काही सुनावणी आहे या सुनावणीमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या. मात्र या सगळ्यानंतर महत्त्वाचं कन्क्लुजन असं आहे की या प्रकरणामधल्या ज्या 3ही महिला आरोपी आहेत या तिघींना सुद्धा न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या जामिनासाठीचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. तर दुसरीकडे जे पुरुष आरोपी आहेत या सगळ्यांना 29 सप्टेंबरपर्यंतची म्हणजे फार तर 11 दिवसांपर्यंतची ही सगळी पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे 11 दिवसांमध्ये पोलिसांना खूप मोठा तपास करावा लागणार आहे. आणि या तपासामध्ये जे जे ग्राउंड्स आजच्या रिमांडमध्ये त्यांनी सांगितलेले होते या सगळ्यांवरती तपास करून लवकरात लवकर या प्रकरणाची उकल करण्याचं मोठं आव्हान जे ते पोलिसांसमोर असणार आहे. त्यामुळे पोलीस तपासातून आता नेमकं काय काय समोर येत आहे, या प्रकरणाचा थेटपणे सोनाली अंदेकर यांच्याशी संबंध आहे का, किंवा आज जे काही कृष्णराज अंदेकर यांच्या पत्नीला सुद्धा ताब्यात घेतलेलं होतं तिचा या सगळ्याशी काही संबंध आहे का, याचा तपास करायचा आहे. दुसरीकडे या प्रकरणातली आणखी एक महत्त्वाची अपडेट अशी की अंदेकर कुटुंबाचे जे जे काही मालमत्ता कर म्हणा किंवा त्या अनुषंगाने आपण बँक अकाउंट्स म्हणू शकतो किंवा आणखीन काही लॉकर्स असतील किंवा अशा पद्धतीचं जे जे काही आहे जिथे त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे ते सगळं सील करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी आता सगळ्याच पद्धतीने अंदेकर टोळीच्या विरोधातला फास आवळलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता पुणे पोलिसांना नेमके काय काय पुरावे हाती लागतात आणि आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आणखी काय अपडेट्स येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.